नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. त्यावर मोटिवेशनल स्पीच, महिलांसाठी खास व्हिडिओ, ज्येष्ठांसाठी टिप्स, दिनविशेष माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ असतात. तसेच आध्यात्मिक आणि वैज्ञानिक माहितीसुद्धा त्यावर देण्यात येते. तर आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे म्हातारपणात नवरा बायकोच्या भांडणाचे विषय व कारण. जनरली काय होतं की वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपण सेवानिवृत्त होतो आणि महिला जरी सेवानिवृत्त झाल्या तरी त्यांना आधीपासूनच घरकाम करण्याची सवय असते. पण नवऱ्यांना एवढं घरकाम करण्याची सवय नसते, कारण ते ऑफिसमध्येच त्यांचं खूप काम, ते ऑफिसमधल्या कामामध्ये हुशार असतात, पण घरकाम त्यांना एवढं सवय नसते आणि त्यामुळे मग त्यांना ते अवजड वाटायला लागतं. बाई आपली सकाळपासून उठून म्हणजे घरामध्ये अगदी गरागरा फिरत असते. आपण म्हणतो ना की बाई काही बसेना आणि बाईचं काम दिसेना, अशासारखी बाईची अवस्था असते. आणि मग जेव्हा माणूस हा रिटायर्ड होतो, नवरा रिटायर्ड होतो, तेव्हा 4-5 महिने त्यांचं कौतुक केलं जातं. ते चांगलं वाटतं बाईला. पण मग नंतर बायकोच्या लक्षात येते की अरे आता बसलेलाच असतो, असं तिला वाटायला लागतं. जरीही भरपूर पेन्शन असेल तरीही आता गरजा ह्या बदललेल्या असतात, गरजा बऱ्याच पूर्ण झालेल्या असतात. आता आपले वेगळे कारणं असतात, जबाबदाऱ्या पण बऱ्याचशा पूर्ण झालेल्या असतात आणि मग त्या पैशाचं किंवा त्या पेन्शनचं अवमूल्यन झाल्यासारखं होतं. बऱ्याच बाया तर बोलून दाखवतात की मग आता तुम्ही बसलेलेच आहात, मग ही घ्या बरं, तुम्ही आता कोथिंबीरच निवडा, किंवा सकाळचा चहा मी केला, आता संध्याकाळचा दुपारचा चहा तुम्ही करा. म्हणजे अशासुद्धा मी बोलणाऱ्या बायका ऐकलेल्या आहेत. आणि काय असतं माहीत आहे का, आता जेव्हा वयाची 60 वर्ष तुम्ही पूर्ण केली तर आता काय झालं की तुमच्या भांडणाचे विषय हे बदललेले आहेत. आता तुमचे भांडणं कोणत्या कारणावरून होत आहेत की टी व्हीचा रिमोट आणि चॅनल, नवऱ्याला न्यूज पाहायचे असतात, मॅच पाहायची असते, तर बायकोला सिरियल पाहायची आहे आणि जुने सिनेमे पाहायचे आहे, यावरून वाद होतो. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू ज्या असतात, ते एक अशी विशिष्ट जागा असते की त्या ठिकाणी आपण भाजी ठेवतो, मग तिथे न ठेवली तर मग त्यावरून कुरबुर होते, किंवा मग रात्रीचं राहिलेलं कोणी खाल्लेलं आहे का, त्यावरून सुद्धा वाद होऊ शकतात. मोबाईल आणि चष्मा समोर असूनही दिसत नाही, मग एकमेकांना दोष देण्यात येतात की तू इथेच ठेवला होता, माझं दिसत नाही आहे, कुठे गेला मोबाईल. रात्रीचं डाएट प्लॅन असतं बरेच ज्येष्ठांचं, त्यांना हलकं अन्न किंवा हलकं घ्यायचं असतं, काहीतरी लिक्विड अन्न घ्यायचं असतं, तर मग त्यामध्ये बाहेरून मागवायचं की घरी करायचं, मग यावरून सुद्धा त्यांचे वाद सुरू होतात. दुसरं हे असतं की वातावरणामधली जी गरमी असते, तर पुरुषांना कसं म्हणजे उष्णता, थंडी, तर बायकांना समजा थंडी लागत असली तर बाई AC चा पॉवर किंवा फॅनचं स्पीड हा कमी करते, आणि मग नवऱ्याला जर जास्त थंडी पाहिजे असेल तर मग त्या स्पीड वाढवण्याच्या याच्यातून सुद्धा त्यांचे वाद होऊ शकतात. म्हणजे कोणत्याही कारणाने त्यांचे वाद हे होतात आणि या वादाला काही विशेष महत्त्व नसते. आणि सर्वात महत्त्वाचे वाद यावरून होतात की बायकोने जर असं म्हटलं की मग माझी ती इच्छा होती, माझं ते अपूर्णच राहून गेलं, माझी ती इच्छा पूर्णच नाही झाली, यावर अगदी नवऱ्याचं उत्तर ठरलेलं असतं की मी तर तुला तेव्हाच म्हणालो होतो, मग तू का नाही केलं. आणि मग 30-35 वर्षापूर्वीचं भांडण हे उकरून काढून त्यावरून मग पुन्हा त्यांचे वाद हे वाढत जातात. तर हे असं चालूच असतं. पण बायकांनी एक लक्षात ठेवायचं, कितीही भांडण झालं तरी तारुण्यात तुम्ही म्हटलं असेल नवऱ्याला की मी घर सोडून जाते, पण आता रिटायर्ड झाल्यानंतर मी घर सोडून जाते अशी धमकी द्यायचीच नाही, कितीही तुमचं कडाक्याचं भांडण झालं असेल. आणि दुसरं हे असतं की समजा तुम्ही घर सोडून गेलात, तर आल्यानंतर हा सगळा पसारा कोणाला आवरायचा आहे, तुम्हालाच आवरायचा आहे ना, मग त्यापेक्षा घर सोडून जायचंच नाही. एक लक्षात ठेवायचं की मैं डोली में आई थी, मैं पालखी में ही जाऊंगी, हे लक्षात ठेवायचं. घर सोडून जायचं नाही. आणि काय होते की घर सोडून गेल्यानंतर काही बायांना भीती पण असते की दुसरी बाई आली तर, ते नाही होणार. पण
मावश्या येतात कामाला आणि कामाला मावश्या तर आवश्यकच असतात. दुसरं काय असतं की 8-10 दिवस तुम्ही गेलात तर त्यांना काय होते की सवय होऊन जाते. कधी-कधी नवऱ्याला हेही वाटते की बरं झालं माझी आता जबाबदारी गेली. कोणत्या कोणत्या नवऱ्यांना असंही वाटतं की आता तर मी काय पंछी बनू उडता फिरू अशासारखीच माझी अवस्था झालेली आहे. म्हणून बायकांनी कितीही भांडण झालं तरी अबोला झाला तुम्ही, दुसरं काही त्यावर पर्याय शोधा, पण घर सोडून जाऊ नका. घर सोडायचं नाही. आणि आधी काय असतं माहीत आहे का, की नवऱ्याला भरपूर पेन्शन आहे, पण तरीही मग ते काय करतात, त्यांचं म्हणजे रुटीन प्लॅन काय असतं दररोजचा, टी व्ही, मोबाईल, पेपर वाचणे, त्यानंतर मग शेअर मार्केट. मग शेअर मार्केटचा आपला ग्राफ बघत राहायचा, लॅपटॉप घ्यायचा, ते बघत राहायचं. म्हणजे त्यामध्येच त्यांचा असा वेळ ते घालवत राहतात. आणि मग काही बायकांना मी पाहिलेलं आहे की माझ्या ज्या ओळखीतल्या आहे नातेवाईक वगैरे, त्यांचे नवरे जे रिटायर्ड झाले घरी असतात, तर त्यांना ते म्हणजे अवजड झाल्यासारखं होतं. 5-6 महिने त्यांनी 1 वर्ष कौतुक केलं, पण आता त्यांना वाटतं की ही व्यक्ती तर बसलेलीच आहे. मी आपली घरामध्ये सतत कामं करते आहे, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत माझे कामाचं रुटीन तेच आहे, मला काही आराम नाही, माझंही आता वय वाढलेलं आहे. तर या विषयावरती मी एक आई रिटायर्ड झाली तर काय होईल या विषयावर माझा एक व्हिडिओ आहे, तो पण याच्याशी संबंधित आहे, पण तो असं म्हणजे घरातील गृहिणीवर आहे. आता हा आपला 60 नंतरच्या नवरा बायकोंवरचा हा विषय आहे आपला. तर काय होतं माहीत आहे का, की बाईला म्हणजे बाई सारखी कामं करत असते आणि आपण म्हणतो ना की घरोघरीच मातीच्या चुली, म्हणजे हे या कारणाने भांडणं होतच राहतात. आता त्यावर दुसरं एक आलेलं आहे की घरोघरी गॅसच्या शेगड्या असं आपण म्हणू, पण बाईचं काम काही सुटत नाही. आमच्याकडचंच मी सांगते ना की कधी-कधी काय होतं की चहा जरी करायचा असला, आपण चहा करतो, तर किचनमधून, हॉलमधून मग बंगळीवर नेऊन द्या. मग तिथे नेऊन दिल्यानंतर मग आपल्याला हळूच म्हणते, अगं बिस्किट असेल तर आण. म्हणजे तोपर्यंत काय होते की मग बिस्किट नेऊन द्या, म्हणजे तो आपल्याला गाळलेला चहा आपला गार पण होतो. म्हणजे आपल्याला तो सुद्धा असा सावकाशपणे प्यायला बायकांना कधी वेळ मिळत नाही. मग त्यामुळे बायकांची काय होते की चिडचिड होते कधी, आणि मग चिडचिड झाली की मग त्या रागाच्या भरात नवऱ्याला बोलू शकतात. आणि बऱ्याच बायकांनी म्हटलेलं मी ऐकलेलं आहे की आता तुम्ही ही कोथिंबीर निवडा बरं, किंवा मग मी सकाळचा चहा केला आहे, दुपारचा चहा तुम्ही करा, किंवा मग जाऊन मार्केटमधून तर काही आणतातच म्हणा नवरोजी, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण मग आता कचरेवाला आलेला आहे, पेपरवाले आलेला आहे, तर हे सगळे मग कामं बाया काय करतात की नवऱ्यांना सांगतात. पण तुम्ही जेव्हा हे कामं नवऱ्याला सांगतात तेव्हा नवऱ्यांना हे बिलकुल आवडत नाही, अजिबात त्यांना आवडत नाही. त्यांना हे वाटायला लागतं की मी घरात आहे म्हणजे काय मी तुझा गुलाम आहे का, मी तुझा नोकर आहे का, आणि काय जे काम सांगायचं असेल ना ते मला एकदाच सांग, असं वारंवार कामं सांगू नको. पण बायकोचा त्यामागचा उद्देश हा असतो की यांची थोडीशी हालचाल झाली पाहिजे. शारीरिक हालचालही आवश्यक आहे ना, कारण जरी तुम्ही सकाळी एक्सरसाइज करता, संध्याकाळी तुम्ही वॉक करता, दोन्ही टाईम करता, पण असं बाकीचंही कॉन्टॅक्ट महत्त्वाचा असतो. ऑफिसमध्ये खूप हुशार होतात तुम्ही. ऑफिसमध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही जॉबवर होतात तेव्हा काय होतं की लोक स्वतःहून येऊन तुमच्यासोबत बोलायचे, तुमच्या विचारांची देवाणघेवाण व्हायची, तुमचा संपूर्ण जगासोबत तेव्हा कॉन्टॅक्ट होता. पण आता जेव्हा तुम्ही रिटायर झाला आहात तर लोक स्वतःहून येऊन तुमच्यासोबत बोलत नाहीत, म्हणून मग आपल्याला स्वतः जाऊन बोलावं लागतं. आणि महत्त्वाचं हे आहे की माणूस टू माणूस कॉन्टॅक्ट हा फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मग सहज आपण स्वतःच म्हणजे मग बाई म्हणते नवऱ्याला की जा बघा बरं तो भाजीवाला आलेला आहे, हे घ्या ते घ्या, म्हणजे असं मुद्दामून त्या बाईच्या मागचा उद्देश हा असतो की यांची थोडी हालचाल झाली पाहिजे, यांची देवाणघेवाण झाली पाहिजे विचारांची. तर असा त्यामागचा हा प्रेमळ उद्देश असतो. पण काय होतं की यामध्ये बाईचं काम हे जास्तच असतं. म्हणजे बाई आपली सतत आपली घरकाम करतच असते आणि मग नवरा बायकोचे यामधून मग अशी कुरबुर होऊन जाते. या भांडणाला काही फार असं महत्त्व आहे असं नाही, पण मग कधी काय होते की जुन्या गोष्टी उकरून काढणे किंवा जुनं हे करणे, तर त्यामुळे मग हे वादसुद्धा विकोपाला जातात. पण बायकांनी एक लक्षात ठेवायचं, कितीही भांडण झालं तेही वयाच्या 60 नंतर अगदी ज्येष्ठांचं, तर घर सोडून जाते म्हणा, पण घर सोडून जाऊ नका. धमकी तुम्ही अवश्य द्या, पण घर सोडून कधीही जायचं नाही. आपलं घर आहे, इथेच आपला अबोला. तुम्हाला काय झालं असेल तुमचं त्यावर तुम्ही काय ते शोधा कारणं,
आणि पण इथेच तुम्ही तुमच्या घरातच राहायचं. आणि मग काय होतं की दोघांनी जर एकमेकांना सांभाळून घेतलं, सांभाळून घेतातच म्हणा, असं काहीच नाही आहे, त्या भांडणाला काही हे नसतं, पण मग असे मजेशीर त्यांचे भांडणं हे असे सुरू असतात. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.